Hello, good morning to all of you. Myself Shravani Mhadi and this is my team. I am going to explain you introduction to partition values. Hi, good morning. I am Shravani Praveen Bandere. I introduce continuous data of decile and percentile. Hi, my name is Sakshi. Hello, myself Vaishnavi Khare. I am going to explain you integer data of decile and percentile. Hello, myself Vaishnavi Prabhu. I am going to tell percentile of discrete data and quartiles of continuous data. Hi, my name is Sajja Kamble and today I am going to explain you decile discrete data. Yes. Hello, I am Shravani Mhadi and my lesson is partition values. Partition values is very familiar to us. We studied these in previous studies 9th and 10th. Partition values हा खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे. समजा आपण इकॉनॉमिक्स मध्ये पहिले 10th लेसन बघितले त्यामध्ये पार्टिशन व्हॅल्यूज हा खूप स्कोरिंग आहे बिकॉज त्याचं फक्त कॅल्क्युलेशन असतं. पार्टिशन व्हॅल्यूज मेन इज मीडियन. आपण प्रिव्हियस स्टडीला मीन मोड आणि मीडियन हे स्टडी केलेले आहेत. इथे फक्त आपल्याला मीडियन हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. द पार्टिशन व्हॅल्यूज मध्ये पार्टिशनिंग. व्हॉट इज मीन बाय पार्टिशनिंग? द प्रोसिजर ऑफ डिवाइड डाटा इंटू इक्वल पार्ट्स इज कॉल्ड पार्टिशनिंग. जो गिवन डाटा आहे त्याचे इक्वल पार्ट्स करायचे इट्स कॉल्ड पार्टिशनिंग. बट पार्टिशन व्हॅल्यूज that can be divided into equal parts in a required number is called partition values. In a required number म्हणजे जो आपल्याला गिवन रिक्वायर्ड नंबर दिलाय त्यामध्ये आपल्याला पार्ट्स काढायचे. आता डॉक्टर प्रसन्नचंद्र महालनोबिस इज अ इंडियन स्टॅटिस्टिशियन अँड हिज बर्थ एनिव्हर्सरी 29 जून इज सेलिब्रेटेड ॲज अ स्टॅटिस्टिक डे. त्यांनी महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे स्टॅटिस्टिकमध्ये. आता आपल्याला ह्या लेसनमध्ये मीडियन बघायचे आहे. आता इथे आपल्याला 3 पार्ट्स दिलेले आहेत क्वार्टाईल, डेसाईल आणि पर्सेंटाईल. तर क्वार्टाईलमध्ये एकूण 4 पार्ट्स. व्हॉट इज मीन बाय क्वार्टाईल? द प्रोसिजर ऑफ डिवाइड डाटा इंटू 4 इक्वल पार्ट्स इज कॉल्ड क्वार्टाईल. आता क्वार्टाईल इन टर्म्स ऑफ 4. जर आपण सर्कल घेतला त्याचे आपल्याला 4 पार्ट्स पडतात. जो आता पाऊंड म्हणतो म्हणजे इज टू क्वार्टर इट्स मीन्स क्वार्टाईल मीन्स 4. आता डेसाईल. द प्रोसिजर ऑफ डिवाइड डाटा इंटू 10 इक्वल पार्ट्स इज कॉल्ड डेसाईल. डेसाईल मीन्स इन टर्म्स ऑफ 10. आणि पर्सेंटाईल आपण म्हणतो ना हा 10th ला इतके पर्सेंटेज पडले, 12th ला इतके पर्सेंटेज पडले. द पर्सेंटेज आपण समजा 98% म्हणजे आपण 98 अपॉन 100 लिहितो म्हणजे इट मीन्स पर्सेंटेज इन टर्म्स ऑफ 100. आणि क्वार्टाईल. आता क्वार्टाईलमध्ये Q4 इट मीन्स Q2. आता आपण Q1, Q2 आणि Q3 असे 3 पार्ट्स पाडतो पण ह्यातले जे मधले ते 2च पार्ट्स पडतात. मग तुम्ही म्हणाल की आता ह्याचे Q2 मिडल कसा? तो जो Q0 असतो तो आपण काउंट करत नाही कारण Q0 हा पहिलाच नंबर असतो. मग Q0, Q1, Q2 आणि Q3 यामध्ये Q2 इज द मीडियन. तसंच डेसाईल म्हणजे D10 म्हणजे D5 इज द मीडियन. आणि पर्सेंटाईल मध्ये P100 इज द लास्ट मीन्स P50 इज द मीडियन. आणि मीडियनचा फॉर्म्युला 2. मीडियन म्हणजे इज द मिडल व्हॅल्यू अँड Q2 इज डिराइव्ड एज द मीडियन. आता हा इंडिव्हिज्युअल डाटाचा फॉर्म्युला आहे Q1चा. पण आपण जे ते Q1चा पण समजा आपण ते Q2 लिहिलं तर आपल्याला 2 ला डिवाइड करायला लागतं मीन्स 2 × 4 म्हणजे हा मीडियनचा फॉर्म्युला होतो. तसंच D5 मध्ये इथे 5 आपल्याला इथे न्यूमरेटर 10 घ्यावं लागतं बिकॉज ऑफ D5 म्हणजे 10 इक्वल पार्ट्स. मग आपण इथे 5 2 केलं तर ह्याचा मीडियनचा फॉर्म्युला n+1 अपॉन 2 होतो. तसंच पर्सेंटाईलचं P1चा फॉर्म्युला काय? इंडिव्हिज्युअल डाटाचा n+1 अपॉन 100. मग मी तुम्हाला सांगितलं मागाशी की P50 इज द मीडियन. उदाहरणार्थ 100 × 50 आणि याला डिवाइड केल्यावर 2 येतं. हे झालं इंडिव्हिज्युअलचं. तसंच डिस्क्रीटचं असंच होतं. डिस्क्रीटमध्ये तुम्हाला चार्ट दिलेले असतात आणि ते फ्रिक्वेन्सी असते. त्या फ्रिक्वेन्सीवर कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काढायची असते. तसंच
तसंच इथे पण होतं. पण कंटिन्युअसमध्ये कंटिन्युअस इज क्वाइट डिफिकल्ट अँड डिस्क्रीट अँड इंडिव्हिज्युअल. तिथे कंटिन्युअसचा फॉर्म्युला आता इथे न्यूमरेटर जर आपण क्वार्टाईल घेतलं तर आपण इथे न्यूमरेटर 4 बिकॉज ऑफ क्वार्टाईल मीन्स 4 इक्वल पार्ट्स. जर आपण समजा डेसिमल घेतलं तर आपण इथे 10 लिहिणार आणि पर्सेंटाईल घेतलं तर आपण इथे 100 लिहिणार. मग आपण Q2 इज द मीडियन. आपण क्वार्टाईल घेऊया. Q2 इज द मीडियन. मग इथे Q2 म्हणजे आपल्याला ह्याला 2 ने डिवाइड करावं लागेल, इंटू करावं लागेल. मग इथे 2 हा मीडियनचा फॉर्म्युला Q2 D5 आणि P50 यांचे मीडियनचे फॉर्म्युले हे सेमच असतात. जर आपण जर डेसाईलचं बघितलं इथे 10 येणार बिकॉज ऑफ डेसाईल मीन्स 10 इक्वल पार्ट्स. हा मीडियनचा फॉर्म्युला म्हणजे Q2 इज इक्वल्स टू D5 इज इक्वल्स टू P100. इट मीन्स मीडियन. आणि आपल्याला पुस्तकात दिले की आधी क्वार्टाईल दिले, मग त्याचा इंडिव्हिज्युअल डाटा, मग त्याचा डिस्क्रीट डाटा, मग त्याचा पर्सेंटाईल डाटा. पण जर आपण तसं न करता पहिलं इंडिव्हिज्युअल डाटा व त्याचे क्वार्टाईल, डेसिमल आणि पर्सेंटाईल असं जर शिकलो तर ते आपल्याला खूप इझी जाईल. बिकॉज ऑफ तिथे फक्त फॉर्म्युला हा सेमच आहे. फक्त क्वार्टाईल म्हणजे डिनॉमिनेटर हा 4, डेसिमल डिनॉमिनेटर 10 आणि पर्सेंटाईल डेटा 100. जसं आपण हा झाला इंडिव्हिज्युअल डाटा. जर डिस्क्रीट डाटा घेतलं तर फॉर्म्युला क्वार्टाईल, डेसिमल आणि पर्सेंटाईलला सेमच आहे, बट फक्त डिनॉमिनेटरमध्ये चेंज आहे. आणि जर आपण कंटिन्युअसचा घेतलं तर कंटिन्युअसचा जरासा डिफिकल्ट आहे दॅन इंडिव्हिज्युअल डिस्क्रीटमध्ये. बिकॉज तिथे चार्ट आणि त्याचे प्रोसेस हे कंटिन्युअस असतात. त्यामुळे मग तिथे सुद्धा असत जर जे फॉर्म्युले आहेत त्या तिघांचे सुद्धा ते सगळे सेम आहेत. ते फक्त त्याचा डिनॉमिनेटर हा डिफरंट आहे. बिकॉज ऑफ क्वार्टाईलमध्ये 4 येणार, डेसिमलमध्ये 10 येणार आणि पर्सेंटाईलमध्ये 100 येणार. Thank you so much. My friend Sakshi Kadam will explain you the by examples. Hi, my name is Sakshi Kadam. मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल डाटा ऑफ क्वार्टर्स बद्दल एक्सप्लेन करणार आहे. हे एक्झाम्पल आहे. ते आपण फर्स्ट असेंडिंग ऑर्डरमध्ये लावून घ्यायचं आहे. नंतर हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण नंतर ह्या दोघांची प्लस करायचे आहे. त्याचं ऑब्झर्वेशन 4 आलं आहे. त्यानंतर आपण लावलेल्या असेंडिंग ऑर्डरनुसार त्याचा आन्सर 10.9 आलं. नंतर मग Q2 इज इक्वल टू नंतर मग 2 into 4 त्याचं ऑब्झर्वेशन 8 आलं आहे. Observation 14 आलं. I request my friend Vaishnavi to continue. An individual data of percentile. Formula of percentile is equal to n plus 1 upon 100.
discrete data of fault time. In discrete data, there is a chart. Therefore, in discrete data, the classes are not continuous. डिस्क्रीट डाटामध्ये आपल्याला चार्टमध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली असते आणि त्याच्यावर आपल्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायची असते. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ह्याची ॲडिशन तसं हे आपलं 15 जे आन्सर येईल तर ह्याची पूर्ण टोटल असते. मीन समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी n is equals to 15. So the formula of the quartile discrete data is equals to quartile means here it is 4 because of we divide 4 equal parts. Size of I means it's small. If there is Q2 then it is the दोन आलं असतं. आपण आता इथे 4 इथे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये 4 पेक्षा जी मोठी संख्या आहे आणि जी लहान संख्या आहे ते बघायचं. तिथे 4 पेक्षा 3 ही लहान आणि 6 ही मोठी आहे. म्हणजे 4 ह्या क्लासमध्ये येणार. इट मीन्स 3. therefore the Q1 is equals to 3. तसंच Q2 चं पण Q2 is equals to 8. 8 हे 10 पेक्षा लहान आहे आणि 6 पेक्षा मोठा आहे. मग त्याचा हा क्लास येणार. मीन्स Q2 is equals to 4. तर आपण Q3 चा इथे 3 घेऊ. 12 हे 15 पेक्षा लहान आणि 10 पेक्षा कमी. 15 पेक्षा लहान आणि 10 पेक्षा मोठा आहे म्हणजे याचा लास्ट क्लास येणार. Q3 is equals to 5. So today I am going to explain you Desai's discrete data. As my friend explained, if the denominator contains 10, so it is said to be discrete data. So first I will type it out. So here is the chart and I will explain you chart here and solve it one by one. So first X, F and cumulative frequency. 8, 100, 8, 15. So we have to add one by one. And the last 993 to 7, that is 200. So we have got n is equal to 200. So I will solve 200. So then 1 multiplied by that is 41. So 41 contains below 58. 58 is below 40.2. So I will write the x1, that is 1. So v2 is equals to 1. Now my dear husband, I am going to explain discrete data of percentile. Here the discrete data of percentile formula is to find the P65, we value putting this formula.
solving these, the answer is P65 is equal to 280. Now the continuous data of quartile. In the continuous data, we have to calculate Q1 and Q3. To solving the continuous data of quartile, we have to take formula of quartile is solving the Q1. Here n is equal to 100, h is equal to 50, h is equal to 80, n by 4 is 125, and CF is equal to 80. I explain the continuous data of decile and percentile. Formula of decile, 6 upon decile divide into 10 parts. So upon divide into 10, 6 into n is equal to n is equal to 500. Therefore, 6 into 500 upon 10. So D6 is equal to 300. 300 lies in a class of 300 lies in a class 250, 200 to 250. D6 lies in a 200 to 250. Therefore, lower limit is equal to 200. F is equal to 150. CF is equal to 260. And height is equal to 50. So, decile of a continuous data. Formula of a decile of a continuous data. L lower limit plus height upon frequency in bracket 6n upon 10 in minus CF. Then putting value formula, L is equal to 200 plus H is 50. So F is equal to 150. 6n, N is equal to 500 upon 10 in minus CF is equal to 260. Then calculate.
Therefore, D6 is equal to 213.33. Then P15 we have to calculate. Formula में P15 is equal to 15 into n upon 100 because percentage divide into 100 equal parts. So P15 is equal to 75. Seventy-five lies in a 15 to 100 class. So lower limit is equal to 50, f is equal to 70, CF is equal to 10 and h is equal to 50. So we have to calculate P15. P15 is equal to L plus H upon F in bracket 15N upon 100 minus CF. L is equal to 15 plus H is equal to 50 upon F. F is equal to 70 in bracket 15 into n upon 100 ची value आली 75. 75 minus CF is equal to 10. So P15 is equal to 96.43. Thank you. Now all examples is over and as well as formulae. Now I give you example to solve. Discrete data of percentile.
Now tell me the CF of this data. So n is 7. Formula, you can tell me. Usually ask. Gayatri. हाँ. And plus 1/. P50 चा आन्सर सांगा. P50 percentile 50. हा कुठल्या क्लासमध्ये येतो? Means 120 is equals to 120. Thank you so much. The actual use of partition value into the economic census. Partition values are used in economics, consider economic data, survey data, stock data. In these economic data, economic growth as well as are used as partition values. I ask you about economic census. Economic census. ते तिथे पुस्तकांमध्ये फक्त आपल्याला ते यू शुड नो मीन्स फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी दिलंय. ऍक्च्युअली पेपरमध्ये तर त्याला कॅल्क्युलेशन साठी एक्झाम्पल्स येणार, सो मी त्याच्यावर एवढं फोकस नाही केला. आय एम सॉरी. Yes. Why do we use partition value instead of average? मी घेऊ का? There are outliers. Outlier means the extreme value of lower side and higher side. It causes a misinterpretation in the partition values. Therefore, like median, quartile, decile, and percentile are used as the to overcome this problem in partition values. So we have to find equal parts and median as well. Next. Explain partitioning in brief. Yes. Partition values. First one is partition. Partitioning. What is meant by partitioning? The procedure of divide data into equal parts. समजा त्याला 60 दिलेले असतील तर 60 आपल्याला बऱ्याच नंबर्स मध्ये इक्वल करता येतात. बट पार्टिशन व्हॅल्यूज, द व्हॅल्यूज ऑफ डाटा डिवाइड इंटू इक्वल पार्ट रिक्वायर्ड नंबर. इट मीन्स आपल्याला आता 1 to 60 आहे. समजा त्याला 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचे असेल मीन्स रिक्वायर्ड नंबर 4 असेल तर इट मीन्स 1 to 12 असे 4 भाग होतात. म्हणजे 1 to 12 असे 12चे 60 मध्ये 4 पार्ट्स होतात. इट्स कॉल्ड पार्टिशन व्हॅल्यूज. मग त्याच्यामध्ये क्वार्टाईल, डेसिल आणि पर्सेंटाईल त्याचे आपल्याला पार्ट्स दिलेले आहेत. Is given, then how to make continuous plus. Please repeat. If the value of a score is given, then how to make continuous plus. समजा मिड व्हॅल्यू दिले असेल, समजा 5, 10, 15, 20 आणि 25 असं असेल तर 5 म्हणजे 5 असेल तर 5 हा कुणाच्या मध्ये येतो 1 to 10. मग नंतर 5, 15 दिले असतील तर 15. इट मीन्स 10 to 20.
म्हणजे आपण जर मिड व्हॅल्यू दिली असेल तर आपण त्याचे कंटिन्युअस क्लासेस करून घ्यायचे. म्हणजे 5 आणि 1 to 10 पण किंवा आपण 5 मध्ये 1 to 10, 50 असेल तर 10 to 20 असं करायचं. Yes, anybody state? त्यातला डिफरन्स 5 to 15 चा डिफरन्स 10 चा आहे. सो 1 to 10 मध्ये सुद्धा 10 म्हणजे 1, 5, 10. Yes, anybody? काळा वाजव जरा. Look at claps.